10वी 12वी आणि पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। शेतात जात असताना रेल्वे बोगद्यात साचलेल्या पाण्यातून बैलांची सुटका करत असताना सुकलाल माळी या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झालाय। ही धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 11 जून रोजी सकाळी 11 वाजता असोदा ते मनारखेडा रस्त्यावर घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेनंतर मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियास मदत मिळावी तसेच एका सदस्याला नोकरी मिळावी या मागणीसाठी रेल्वे बोगद्याजवळ ठिय्या आंदोलन केले। तालुक्यातील असोदा येथील सुकलाल माळी हे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बैलगाडीनं मनारखेडा रस्त्यावरील शेतात जात होते। सोमवारी मध्यरात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानं या रस्त्यावरील बोगद्यात पाणी साचले होते। त्यावेळी बोगद्याखालून पलीकडे जाण्यासाठी माळी यांनी बैलगाडी टाकली। त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले। त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली। त्याचवेळी भेदरलेल्या बैलांनी झटका देत ते बाहेर आले, मात्र सुकलाल माळी यांना पोहता येत नसल्यानं त्यांचा बुडून मृत्यू झाला। ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या लक्षात आल्यानं त्यांनी धाव घेत त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले। मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे। या घटनेमुळे आसोदा गावात शोककळा पसरली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।